आज 10 जे काय अज्ञात असतील अज्ञातच करायला ना आपण पोलीस निष्पन्न करतील त्याचा तपास करून आपल्याला काय बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील पोलीस स्टेशन समोर। या ठिकाणी बहुसंख्येने हिंदू युवक एकत्रित झालेले आहेत। गाव भागातील मारुती मंदिरामध्ये जी मूर्तीची तथाकथित विटंबना झालेली आहे या संदर्भातील तक्रार दाखल करण्यासाठी हे बहुसंख्य हिंदू युवक या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। त्या संदर्भात आपण थेट बातचीत करूयात। सर, काय सांगाल? आज सकाळी जेव्हा आपले काही भक्त तिथं दर्शनासाठी गेले असता त्यांना असं आढळून आलं की मूर्तीवर दगडफेक करण्यात आलेली आणि त्यामध्ये मूर्तीची विटंबना झालेली आहे। हा मॅसेज सर्व परतूर शहरात पसरल्यानंतर आम्ही सर्व हिंदू युवक तिथं आलो आणि तिथं ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले, त्यांनी सर्व प्रकार हा बघितला आणि हा प्रकार अज्ञातांनी हिंदू धार्मिक श्रद्धांचा विटंबना करण्यासाठीच केला होता असं त्यामध्ये दिसून आलं। त्यानंतर आम्ही आत्ता 4 वाजता सर्व हिंदू युवकांनी येऊन पोलीस स्टेशनला एक अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन दिलं। आज आता आम्ही तिथं थांबलेलो आहोत। थोड्या वेळात पोलीस प्रशासन आपल्याला असं म्हटलेलं आहे की थोड्या वेळात आम्ही तुमचा गुन्हा नोंद करून घेऊन अज्ञाताविरोधात लवकरात लवकर त्यांना योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणून त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे। त्यासाठी आम्ही सर्व इथं एकत्र जमलेलो आहोत। बहुसंख्य वेळेस हिंदू कार्यक्रमासंदर्भात जनजागृती करणारे हिंदू समाजाचे सक्रिय युवा कार्यकर्ते सावताजी काळे आपल्यासोबत आहेत। सावताजी, काय सांगाल? या आधीही संबंधित देवस्थानाच्या ठिकाणी काही प्रतिबंधित घटना घडल्या होत्या का? या ठिकाणी पूर्वी अनेक वेळा असं त्या निदर्शनास येतं की ते जे मंदिर आहे हनुमंतरायाचं ते परतूर शहराचं एक ऐतिहासिक वारसा असलेलं मंदिर आहे। त्या ठिकाणी वर्षातून एकदा जो पोळा येतो बैलपोळा, ते सण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो आणि कुठंतरी हिंदूंच्या भावना वारंवार त्या ठिकाणी भडकवण्याचं काम काही समाजकंटक तत्व त्या ठिकाणी करत आहेत। पाठीमागे आम्हाला काही गोष्टी निदर्शन आले की पोळ्याचा सण चालू होता आणि मुद्दामून त्या बैलांना तिथं जाऊ देण्यासाठी आडोआडो त्या ठिकाणी होत होती। त्यावेळी आम्ही पाठपुरावा केला होता या विषयासंबंधी। काही वेळा त्या ठिकाणी काही लोकांनी जागेसंबंधी वाद करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही लिगली ते सगळे कागदपत्र त्या मंदिराचे त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी जुने रेकॉर्ड होते, सगळं मंदिराच्या मालकीचं आहे, मंदिराचे अध्यक्ष आहेत, सगळं ट्रस्टचं पण काम त्या ठिकाणी चालू आहे। त्या ठिकाणी आज आम्ही काही भक्त यांनी आम्हाला कॉल केले, संबंध शहरामध्ये मेसेज केला, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कानावर जेव्हा गोष्ट आली तेव्हा आम्ही सकल हिंदू समाजाच्या भावनांचा त्या ठिकाणी विचार करून सर्व सकल हिंदू समाज बांधव म्हणून या ठिकाणी आज संख्येनं आलो होतो। या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी जो प्रकार दिसतोय तो अतिशय समाजाच्या भावना भडकवणारा आहे। त्या ठिकाणी आस्थाव्यस्त मूर्ती त्या ठिकाणी होती, दगडं त्या ठिकाणी दिसत होते। असा आमचा आरोप आहे की त्या ठिकाणी निश्चितपणाने त्या लोकांनी मुद्दामून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा त्या ठिकाणी प्रकार केलेला आहे आणि शासनानं कठोरात कठोर या समाजकंटकांवरती कारवाई करावी आणि त्यांना शिक्षा त्या ठिकाणी करण्यात यावी अशी आमची सर्व समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी हिंदू समाजासाठी तसंच परतूर शहरातील नानाविध समस्यासाठी काम करणारे नगरसेवक प्रकाशजी चव्हाण असतील, सोनूभैया अग्रवाल असतील, सावताजी काळे असतील, अर्जुनजी जगताप असतील, वकील साहेब काळे असतील, संभाजी घनवट असतील आणि हिंदू युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस स्टेशन परतूर येथे उपस्थित होते। सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या संबंधित समाजकंटकांचा शोध लावून त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण।